आपण 9th स्टँडर्डचा एक पेपर सॉल्व करणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन असा आहे, 8x³ divided by 125y³ ब्रॅकेट रेज टू 2/3 हा सॉल्व करायचा आहे आपल्याला. तर आता 8 हा 2चा क्यूब आहे. ओके, x³ डिवायडेड बाय 125 हा 5चा क्यूब आहे, y³ रेज टू 2/3. आपला हा एक रूल आहे बघा, a⁻m इंटू b⁻m. जर आपण लिहू शकतो ab⁻m. तसंच इकडे करायचं आहे, 2x⁻³ डिवायडेड बाय 5y⁻³ त्याचा 2/3. हा एक दुसरा रूल आहे, सेम अपोजिट रूल आहे बघा. a/b⁻m असेल तर आपण a⁻m/b⁻m असं लिहितो. तसंच आपल्याला इकडे लिहायचं आहे 2x⁻³ त्याचं 2/3 डिवायडेड बाय 5y⁻³ त्याचं 2/3. हा एक रूल आहे, तुम्हाला माहिती असेल, a⁻m दॅट इज इक्वल टू a⁻m इंटू n. तर इकडे येईल हे 3 कॅन्सल. सो 2x² डिवायडेड बाय 5y². इकडेही 3 कॅन्सल झालेले आहे. ओके, so this we can write 4x² divided by 25y². So this is your answer. Okay, now next page. Question number 2 आहे बघा, 27/125 into 9/25 याच्यावरती 2/3 आहे, याच्यावरती -3/2 आहे. ओके, मायनस पॉवर फर्स्ट आपण प्लस करून घ्यायची आहे. 27 म्हणजे 3चा क्यूब आणि 125 म्हणजे 5चा क्यूब रेज टू 2/3 इंटू हे येईल तुमचं 25/9 रेज टू 3/2 प्लस 3/2. नाउ दिस वी कॅन राईट 3/3 त्याचा 2/3, 5/3 त्याचा 2/3 मल्टिप्लाय बाय 5/2 त्याचा 3/2 अपॉन 3/2 त्याचा 3/2. दिस 3 and 3 गॉन. इकडे 3 आणि 3 गेले, इकडे 2 आणि 2 गेले, इकडे पण 2 आणि 2 गेले. इकडे काय राहिलं बघा आता, 3² अपॉन 5². इकडे काय राहिले, 5³ अपॉन 3³. ओके, आता हे आपण असं लिहू शकतो, 5चा 3-2 अपॉन 3चा 3-2 दॅट इज इक्वल टू 5/1 अपॉन 3/1 दॅट इज 5/3. इकडे आपण कोणता रूल यूज केला आहे बघा, इकडे a⁻m डिवायडेड बाय a⁻n असेल तर आपण करतो a⁻m-n.
ओके, हा झाला दुसरा क्वेश्चन. आता आपल्याला बघायचं आहे तिसरा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 आहे 3x स्क्वेअर ब्रॅकेट 3x स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू -3, ओके, इंटू x रेस टू 9 त्याचा 2/3. ओके, आता मायनस पॉवर असल्यामुळे आपण याला लिहू शकतो 1/3x स्क्वेअर त्याचा 3, ओके, इंटू इकडे मल्टिप्लाय होईल एक्सचा 9 इंटू 2/3 म्हणजे 3 3 जा 9. ओके, इकडे आलं एक्सचा 6 पॉवर वरती राहील, खाली येईल 3चा 3 आणि एक्सचा 6. ओके, पुढे आपण लिहू शकतो एक्सचा 6 - 6 अपॉन 3चा 3 म्हणजे 27. एक्स रेस टू 0/27 दॅट इज 1/27. हा आला तिसरा क्वेश्चन. आता आपण बघणार आहोत चौथा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 असा होता 2160 इज इक्वल टू 2 रेस टू a इंटू 3 रेस टू b इंटू 5 रेस टू c. फाइंड a, b आणि c. आता इकडे आपल्याला दिलेले 2160 याचे आपण फॅक्टर्स करायचे. 2 ने डिवाइड करा, काय येईल 1080. परत 2 ने डिवाइड करा, इथे येईल 540. परत 2 ने डिवाइड करा, इथे येईल 270. 2 ने डिवाइड करा 135. आता 2 ने डिवाइड होत नाही म्हणून आपण 3 ने डिवाइड करू, 45. परत 3 ने डिवाइड करा 15. परत 3 ने डिवाइड करा 5 आणि मग 5 ने डिवाइड करा 5. आता इकडे बघा 2 किती वेळा आलेला आहे बघा 1 2 3 4. तर आपण याच्या जागेवर लिहू शकतो 2 रेस टू 4 इंटू 3 किती वेळा आलेलं आहे बघा 1 2 3 3 टाइम्स, तर 3 रेस टू 3. आणि 5 किती वेळा आलेलं आहे 1 टाइम्स, सो 5 रेस टू 1 that is equal to 2 raised to a into 3 raised to b into 5 raised to c. Therefore a is equal to आलं आपलं 4, b is equal to आलं 3 आणि c is equal to आलं 1. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. तर क्वेश्चन नंबर 5 काय आहे बघा 8 raised to 3a into 2 raised to 5 into 2 raised to 2a, okay, divided by 4 into 2 raised to 11a into 2 raised to -2a. ओके, आपण आता 8ला लिहू शकतो 2ची 3rd पॉवर त्याचा 3a इंटू 2 रेस टू 5 इंटू 2 रेस टू 2a. इकडे 4 म्हणजे 2ची 2 पॉवर 2 रेस टू 11a प्लस 2 रेस टू -2a. आता बेस सेम झाल्यानंतर आपण प्लस करू शकतो 2चा 3 3 जा 9a प्लस 5 प्लस 2a अपॉन 2चा 2 प्लस 11a -2a. ओके, तर हे वरचं प्लस केल्यानंतर 2चा 11a प्लस 5 येईल, खाली येईल 2चा
9a प्लस 2. आता डिवाइड आहे म्हणून मायनस करायचं. 2चा 11a प्लस 5 मायनस 9a प्लस 2. तर हे असं होणार आहे बघा. 2चा 11a प्लस 5 मायनस 9a मायनस 2. सो 2चा 2a प्लस 3. दिस इज युअर आन्सर. ओके. तर पुढचा क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 6. 2 raised to 2x plus 1 is equal to 8. Okay. 2 raised to 2x plus 1 is equal to 2 raised to 3. Now base is same म्हणून पॉवर पण सेम असेल. 2x plus 1 is equal to 3. So 2x is equal to 3 minus 1. 2x is equal to 2. So x is equal to 2 upon 2. X is equal to 1. ओके. तर हे झालं आपलं 6th. आता क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 बघा. 3 raised to 4x plus 1 is equal to 27 raised to x plus 1. इकडे बेस सेम नाही आहे तर आपल्याला बेस सेम करायचे आहेत. 4x plus 1 सेम इज इक्वल टू हा 27 म्हणजे 3चा क्यूब आहे त्याचा x plus 1. नाव 3 raised to 4x plus 1 इज इक्वल टू 3 raised to 3x plus 3. या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं. तर बेस सेम आहे म्हणजे पॉवर पण सेम असणार म्हणून आपण लिहू शकतो 4x plus 1 इज इक्वल टू 3x plus 3. ओके. मग इक्वेशन सॉल्व करूया. 4x minus 3x इज इक्वल टू 3 minus 1. हा आला x इज इक्वल टू 2. एक्सची किंमत किती आली 2. ओके. आता आपण क्वेश्चन नंबर 8 घेऊया. क्वेश्चन नंबर 8. 4 raised to 2x is equal to 1 upon 32. ओके. आपण ह्याला 2च्या पॉवरमध्ये कन्वर्ट करू. 4 म्हणजे 2 raised to 2 त्याचा 2x इज इक्वल टू 1 अपॉन 32 म्हणजे 2ची 5th पॉवर आहे. इकडे आलं 2 raised to 4x इज इक्वल टू 2 raised to -5. पण हे डिनॉमिनेटर वरती आणल्यानंतर पॉवर मायनस होते. आता बेस सेम आहे म्हणजे पॉवर पण सेम असते म्हणून 4x इज इक्वल टू -5. सो x इज इक्वल टू -5 अपॉन 4. ओके. हा झाला क्वेश्चन नंबर 8. आता आपण क्वेश्चन नंबर 9 बघूया. क्वेश्चन नंबर 9 काय आहे बघा. अंडर रूट 3/5 ब्रॅकेट रेस टू x plus 1 इज इक्वल टू 125 अपॉन 27. जेव्हा रूट असतं रूट म्हणजे 1/2 पॉवर असते. मग आपण ह्याला लिहू 3/5 रेस टू 1/2 इंटू x plus 1. बघा हा 5चा क्यूब आहे आणि हा 3चा क्यूब आहे. इकडे 3/5 आहे पण इकडे 5/3 आपण त्याला उलटं करून घेऊया. बरोबर आहे. मग 3/5 त्याचा 1/2 x plus 1. इकडे पण आपण 3/5 त्याचा -3. कळलं.
बेस सेम आहे मग पॉवर पण सेम असते, म्हणून आपण लिहू शकतो 1/2 x + 1 = -3. 2 इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल, जे x + 1 = -6. सो x = -6 - 1, जे x आलं -7. हा झाला क्वेश्चन नंबर 9. आता आपण क्वेश्चन नंबर 10 बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 असा आहे बघा, 2^2x प्लस 2^x + 1 मायनस 4 इंटू 2^3 = 0 आहे. बरोबर. तर आपण इथे आता काय करणार आहोत, याला कसं लिहू शकतो, 2^x त्याचा 2 प्लस 2^x इंटू 2^1 मायनस 4 इंटू 8 = 0. आता कन्सिडर 2^x y कन्सिडर करू. तर इथे काय होईल, 2^xच्या जागेवर y टाकल्यानंतर y² + 2y मायनस 32 = 0. आता एक इक्वेशन तयार झालं, क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचे फॅक्टर्स काढायचे आपल्याला. बरोबर आहे. -32 मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे आणि ॲडिशन करून 2 आले पाहिजे. बरोबर आहे. तर 6 × 4 अरे 2² आहे ना इथे, 4 कसं आलं, x + 2 आहे इथे. आपण हे चुकीचं एक्झाम्पल घेतलं आहे. ओके ठीक आहे, हरकत नाही. 2 आलं पाहिजे. 2 येत नाही, याचे फॅक्टर्स होत नाही आहेत. हे थोडं चुकीचं एक्झाम्पल आहे. इकडे 2 असायला पाहिजे होतं. इथे 2 असल्यानंतर इकडे 2 येईल. इकडे 2 असेल तर इथे 4 येतो. बरोबर आहे. आता याचे फॅक्टर्स होतात. एट इंटू 4 बरोबर आहे. +4 पाहिजे तर बिगर नंबर प्लस आणि स्मॉलर नंबर मायनस घेऊया. सो y² + 8y मायनस 4y मायनस 32 = 0. y बाहेर काढला तर y + 8 राहतं. -4 बाहेर काढला तर इकडे पण y + 8 राहतं. मग y + 8 कॉमन काढला की सेकंड ब्रॅकेटमध्ये येतं y - 4 = 0. मग y + 8 = 0 म्हणून y -8 येईल. y - 4 = 0 म्हणून y +4 येतं. सो दिस इज युअर. आता आपण y ची किंमत घेतलेली आहे. ही y काय आहे, तर y = 2^x. ओके. मग 2^x = 4 येईल. बरोबर आहे. म्हणजेच 2^2 आहे. सो x = 2 येईल इकडे. कळलं. y = 2^x घ्यायचं आहे, -8 आलं. बरोबर आहे. म्हणजे काय येणार, -2^3 -2^3. बरोबर आहे. बट दिस इज द करेक्ट आन्सर. सो x = 3 येईल इकडे. ओके. तर आपण 10 सम सॉल्व केलेले आहेत. तर राहिलेले सम आपण दुसऱ्या याच्यामध्ये सॉल्व करूया. ओके.